नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक अशी अळूची पातळ भाजी किंवा आपण अळूचं फतफदं म्हणतो। अळू आपल्या घशाला खवखवतो, पण ही भाजी अजिबात खवखवणार नाही, उलट टेस्टी आणि चटपटीत लागेल। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। मी अशा काही टिप्स दिलेल्या आहेत, अगदी अळू चिरण्यापासून ते भाजी तयार करण्यापर्यंत। शक्यतो अळू असा कोवळा घ्यावा। जाड पानं ही फक्त अळूच्या वड्यांसाठी वापरावीत आणि काळ्या देठाचा घ्यावा। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा किंवा थोडा वेळ मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवावा, म्हणजे काही माती वगैरे लागली असेल किंवा काही केमिकल्स असतील तर निघून जातील। तर अळूचे देठ पहिल्यांदा कट करून घ्यावं। सगळी देठ पहिल्यांदा कट करून घ्या। इथे मी एक अळूची जुडी वापरलेली आहे। ती पानं सगळी एकत्र करा आणि या पद्धतीने कट करून घ्या। अळू आपल्या तब्येतीसाठी, आरोग्यासाठी खूप चांगला असतो। त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं, म्हणून आठवड्यातून एकदा अळू नक्की खावा। पोट साफ व्हायला खूप मदत होते। आता आपण अळूची जी देठं आहेत त्याची सालं काढून घ्यायची आहेत। त्या देठामुळे देठाच्या वरी जो ब्राऊन कलरचा जो भाग असतो त्याच्यावरची जी सालं असतात त्याच्यामुळे जास्त खवखवतं, म्हणून ती काढून टाकायची आहेत। इथे तूर डाळ 1 वाटी घेतलेली आहे, हरभरा डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे। तुम्ही डाळ्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। शेंगदाणे अर्धी वाटी घ्यायची आहेत। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये चिरलेली अळू व देठं घातल्यामुळे भाजीची चव खूप वाढते, म्हणून देठं नक्की घाला। फक्त त्याच्यावरची सालं काढून टाका। इथे लसूण भरपूर घ्यायचं आहे। 20 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहे आणि कोकम गरम पाण्यामध्ये 5 आमसुलं गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आहेत। तुम्ही कोकम अगळ किंवा चिंचसुद्धा वापरू शकता। आता ती डाळ आपल्याला उकडत ठेवायची, 3 शिट्ट्या देऊन उकडवायचे आहेत। इथे उकडून झालेलं आहे। हरभऱ्याची डाळ पूर्ण शिजवायची नाही आहे, थोडी अशी अर्धवट ठेवायची आहे। ती खाताना खूप छान लागते। त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ मिक्स करायचं आहे व एकसारखं पळीनं घोटून घ्यायचं आहे। कुकरला 3 शिट्ट्या दिल्या की पुरेसं आहे। हे बघा, या पद्धतीने डाळ शिजून घ्यायची आहे। आता एका भांड्यामध्ये तेल 2 चमचे गरम करा, मग मोहरी, जिरे पाव टीस्पून फोडणीला टाका। आता कढीपत्ता फोडणीला टाका। दोन हिरव्या मिरच्या आपल्याला फोडणीला टाकायच्या आहेत। फोडणी छान झाली तर ती अळूची पातळ भाजी खूप चांगली लागते, टेस्टी लागते। तर मिरच्या व्यवस्थित भाजून घ्या। आता ठेचलेला लसूण टाकायचा आहे। लसूण भरपूर वापरायचा आहे। लसणामुळे त्या पातळ भाजीला खूप छान चव येते। लसूण थोडासा लालसर झाला की आपल्याला हळद पाव टीस्पून आणि हिंग पाव टीस्पून टाकायचे आहे। एक 2 मिनिटं परतून घ्या सगळं। गॅस मंदच ठेवा। इथे तिखट 1 टीस्पून टाकायचं आहे। तेही व्यवस्थित परतून घ्या। अळूची भाजी खूप तिखट नसते, त्यामुळे तिखट प्रमाणातच घाला। ज्यांना तिखट नको हवं असेल तर फक्त मिरची घालून केलं तरी चालतंय, पण थोडंसं तिखट टाकलं की कलरही छान येतो आणि चवीलाही छान लागतं। आता आपलं तिखट भाजलेलं आहे। आता आपण घोटलेलं ती अळूची भाजी टाकूया।
तुम्हाला जास्त पातळ नको हवं असेल तर तुम्ही पाणी न घालता जरी शिजवलं तरी चालतं आहे. पण बेसन शिजल्यानंतर भाजी जास्त घट्ट होते, म्हणून थोडं पाणी टाका. आता आपण केलेला कोकमचा आगळ ते टाकायचं आहे, कोकमसहित टाकायचं आहे. तर मीठ व गूळ चवीनुसार टाका. इथे आमसूल किंवा कोकमच्या ऐवजी तुम्ही चिंच टाकली तरी चालते. धणे पावडर 1 टीस्पून टाका. कोथिंबीरची देठं टाका. कोथिंबीरच्या देठामुळे चव छान येते. आता एक 5 ते 10 मिनटं ही भाजी अगदी मंद गॅसवर व्यवस्थित शिजू दे, म्हणजे बेसन सगळ्या मसाले व्यवस्थित शिजतील. एक 5 मिनिटांनी उघडून बघूया. भाजी शिजलेली आहे, थोडी घट्टसरही झालेली आहे. थंड झाल्यावर परत आणि जास्त घट्ट होते. आता आपण ही भाजी सर्व करूया. ही पातळ भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता. अशी आपली ही चटपटीत आणि टेस्टी आळूची पातळ भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन चटपटीत आणि हेल्दी रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.